खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भामा आसखेड धरणग्रस्तांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी 3 टीएमसी पाणीसाठा धरणामध्ये राखीव ठेवण्याची मागणी आता शासनाकडे करण्यात आली आहे। भामा आसखेड धरणासाठी ज्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेलं नाहीये। पुनर्वसनाकरिता पर्यायी जमिनी शासनाकडून देण्यात आलेल्या नाहीयेत। तसंच पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी राखीव जलसाठाही उपलब्ध नसल्यानं धरणाच्या पश्चिमेकडील आंबोली, वेल्हावळे, खरवली, आकतुली, गडद, कोळीये, देशमुखवाडी, वहागाव, कोहिंडे, साबळेवाडी, बाघू, टेकवडी, अनावळे, कासारी, देवतोरणे, अहिरे, रौंधळवाडी, गवारवाडी, पापळवाडी, शिवे, बाकी, करंज विहिरे या गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी पुरवठा होत नसल्यानं पाण्याविना शेती करपून झाली आहे। तसंच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे। धरणग्रस्त शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लवकरच आता भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा नव्यानं आक्रमक पद्धतीनं जनआंदोलन करण्याचा इशारा प्रकल्प बाधित शेतकरी शंकर साबळे आणि अन्य प्रकल्प बाधितांकडून देण्यात आला आहे।